हॅलो स्टुडंट्स, आज आपण आयनिक इक्विलिब्रिया ह्या चॅप्टरमधला तिसरं लेक्चर पाहणार आहोत आणि त्यामध्ये न्यूमरिकलचा पार्ट आहे. त्याच्यासाठी लागणारे इक्वेशन्स जी काय आहेत प्रॉब्लेम सॉल्व करण्याकरिता ते आपण पाहिलेली आहेत. पहिलं इक्वेशन आपण काय पाहिलं? पर्सेंटेज डिसोसिएशन कशा पद्धतीने काढतो तो फॉर्म्युला पाहिला. पर्सेंट डिसोसिएशन इज इक्वल टू अल्फा इंटू 100 हा फॉर्म्युला आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. त्याच्यानंतर ओस्टवाल्ड डायल्यूशन लॉ याच्यामध्ये आपण दोन फॉर्म्युले पाहिलेले आहेत, म्हणजे वीक डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड आणि वीक बेससाठी आपण शेवटी फॉर्म्युला एक डिराईव्ह केला. लक्षात आलं? डेरिवेशन पाहिलेलं होतं, त्याच्यामध्ये फॉर्म्युला कोणता डिराईव्ह केला? के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन फी किंवा के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. अल्फाची व्हॅल्यू काढताना अल्फा म्हणजेच काय आहे? डिग्री ऑफ डिसोसिएशन. ठीक आहे, अल्फाची व्हॅल्यू काढताना हाच फॉर्म्युला काय करावा लागतो आपल्याला? फक्त रिअरेंज करावा लागतो. आता आपण न्यूमरिकल पाहणार आहोत. पेज नंबर 50 वरती एक न्यूमरिकल आहे. ठीक आहे, ते बघूया. प्रॉब्लेम 3.1. A weak monobasic acid is 0.05% dissociated in 0.02 molar solution. Calculate dissociation constant of the acid. आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे, म्हणजे के कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. केचा फॉर्म्युला ओस्वाल्ड डायल्यूशन लॉनुसार आपल्याला माहीत आहे, के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन, सी कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. ते मोलॅरिटीमध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, 0.02 मोलर कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. मग अल्फा काढताना फॉर्म्युला आपण आपल्याला माहीत आहे, पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेला आहे. अल्फा इज इक्वल टू पर्सेंटेज डिसोसिएशन अपॉन 100 आणि पर्सेंट डिसोसिएशन 0.05 दिलेला आहे, गिवन आहे प्रॉब्लेममध्ये. 0.05 अपॉन 100 केल्यानंतर आपल्याला काय व्हॅल्यू मिळते? 5 इंटू 10⁻⁻4 ही व्हॅल्यू मिळते. देन कॉन्सन्ट्रेशन सी इज इक्वल टू मोलॅरिटी दिलेली आहे 0.02. तेच आपण कशा पद्धतीनं 10ची पॉवर सांगून इथं काय करू शकतोय? लिहू शकतोय. 2 इंटू 10⁻2 अशा पद्धतीने आपण इथं कॉन्सन्ट्रेशन लिहू शकतोय. देन केच्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या दोन्ही व्हॅल्यू पुट करायच्या आहेत आणि फायनल आपल्याला व्हॅल्यू जी मिळते ती 5 इंटू 10⁻9. म्हणजे आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड किती मिळालं? 5 इंटू 10⁻9. आता हे न्यूमरिकल सॉल्व करताना मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फक्त 3 फॉर्म्युले लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते कोणते? पर्सेंट डिसोसिएशन इज इक्वल टू अल्फा इंटू 100 आणि के चे दोन फॉर्म्युले ओस्टवाल्ड डायल्यूशन लॉनुसार आलेले. के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी किंवा के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन फी. कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल तर ज्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन सी हे आहे तो फॉर्म्युला यूज करायचा. जर व्हॉल्यूम सोल्युशनचा दिला असेल तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन फी हा फॉर्म्युला इथं यूज करावा लागतो आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर सेम फॉर्म्युले हे बेससाठी असतात. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ द बेस जर आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं, फक्त आपण इथं काय करतोय? केच्या ऐवजी सिम्बॉल के बी घेतो आणि तेच सिम्बॉल आहेत, तेच न्यूमरिकल आपण सॉल्व करताना तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. देन नेक्स्ट पेजवरचा आपण सेकंड न्यूमरिकल जो आहे ते बघूया, तो पाहूया. इथं न्यूमरिकल जो आहे 3.2 आपल्याला
दिसतोय. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अमोनियम हायड्रॉक्साईड इज 1.8 इंटू 10⁻⁻5. कॅल्क्युलेट इट्स डिग्री ऑफ डिसोसिएशन इन 0.01 मोलर सोल्युशन. इथं डिग्री ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे, म्हणजे अल्फा कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट, आता ही अमोनियम हायड्रॉक्साईड आहे म्हटल्यानंतर काय आहे, हा बेस आहे, म्हणजे केबीची व्हॅल्यू दिलेली आहे. केबी इज इक्वल टू 1.8 इंटू 10⁻⁵. केबीची व्हॅल्यू दिलेली आहे. कॉन्सन्ट्रेशन सी दिलेला आहे 0.01 इंटू 0.01, आणि तेच आपण कसं कन्वर्ट करू शकतो, 1 इंटू 10⁻², अशा पद्धतीने कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, आपल्या सोयीसाठी हे कन्वर्जन आपण केलेलं आहे. इथं आपल्याला माहिती आहे अल्फा काढण्याचा फॉर्म्युला जो आहे तो काय आहे, अल्फा इज इक्वल टू, म्हणजे जे दोन फॉर्म्युले ओस्टवाल्ड डायल्युशन लॉमध्ये मी सांगितलेले आहे तेच फक्त रिअरेंज करायचे. कोणता सांगितलेला होता मी, KB इज इक्वल टू काय असणार आहे इथं, अल्फा स्क्वेअर इंटू सी, हा फॉर्म्युला असणार आहे. तोच अल्फा स्क्वेअर हा जो आहे, अल्फा इज इक्वल टू रिअरेंज केल्यानंतर आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ KB अपॉन सी हा फॉर्म्युला मिळतो. ठीक आहे, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहेत. व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला ॲन्सर मिळतं आहे 0.04242, म्हणजेच आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन हे इथं मिळालेलं आहे. देन प्रॉब्लेम 3.3 हा प्रॉब्लेम जो आहे तो पाहूया. त्याच्यानंतर आपण एक्सरसाइजमधला एक प्रॉब्लेम हा घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला मी सॉल्व करायला देणार आहे. इथं तो सुटतोय का पहा, नाहीतर आपण परत पुढच्या लेक्चरला तो न्यूमरिकल घेऊया. ठीक आहे, प्रॉब्लेम 3.3 इथं पहा, अ वीक मोनोबेसिक ॲसिड इज 12% डिसोसिएटेड इन 0.05 मोलर सोल्युशन. व्हॉट इज पर्सेंट डिसोसिएशन इन 0.15 मोलर सोल्युशन. म्हणजे इथं आपल्याला पर्सेंट डिसोसिएशन हे विचारलेलं आहे. लक्षात येते, पर्सेंट डिसोसिएशन विचारलेलं आहे. अल्फा 1 अल्फा 2 ह्याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या इथं बघायच्या आहेत, दिलेल्या आहेत की नाहीत. अ वीक मोनोबेसिक ॲसिड इज 12% डिसोसिएट. आता इथं 12% डिसोसिएट झालेला आहे मोनोबेसिक ॲसिड असं सांगितलेलं आहे. वीक मोनोबेसिक ॲसिड म्हणजे अल्फा 1 ही जी आहे ते आपण काय अज्युम करणार आहे, 12/100. 12% म्हणजे 12/100. ठीक आहे, आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे C1 किती, 0.05 मोलर इतकं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. ठीक आहे, देन कॉन्सन्ट्रेशन अजून एक दिलेलं आहे बघा, दुसरं कॉन्सन्ट्रेशन C2 आपण इथं कन्सिडर करूया. C2 इज इक्वल टू 0.15 मोलर. ठीक आहे, आणि अल्फा 2 कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याकडं फॉर्म्युला इथं दिसतोय K इज इक्वल टू अल्फा. आता 2 अल्फाच्या व्हॅल्यू आणि 2 कॉन्सन्ट्रेशन्स इथं दिसत आहेत. न्यूमरिकलमध्ये 2 कॉन्सन्ट्रेशन दिसत आहेत, एक अल्फाची व्हॅल्यू दिसते आणि आपल्याला अल्फा 2 कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी अल्फा 1 स्क्वेअर K इज इक्वल टू अल्फा 1 स्क्वेअर इंटू C1 इज इक्वल टू अल्फा 2 स्क्वेअर इंटू C2 हा फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे. ठीक आहे, देन हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत वरच्या इक्वेशनमध्ये फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला अल्फा 2 स्क्वेअरची व्हॅल्यू किती मिळते, अल्फा 2 इज इक्वल टू 0.0693%. ठीक आहे, पर्सेंटेज डिसोसिएशन काढताना ते कसं येणार, अपॉन 100 करायचं आहे. ठीक आहे, पर्सेंट डिसोसिएशन किती आलं, 6.93%. हे आपलं फायनल ॲन्सर आहे. पर्सेंट डिसोसिएशन आपण इथं कॅल्क्युलेट केलं. देन प्रॉब्लेम 3.4 हा तुम्ही पाहायचा आहे, इझी आहे. नेक्स्ट पॉईंट आपण पाहूया 3.5.
पेज नंबर 51वरती 3.5 ॲटो आयनायझेशन ऑफ वॉटर. ॲटो आयनायझेशन ऑफ वॉटर म्हणजे काय इथं सांगितलेलं आहे. प्युअर वॉटर आयनायझेस टू अ व्हेरी स्मॉल एक्सटेंट. म्हणजे आपलं प्युअर वॉटर जे असतं ते आयनाइज होताना फार कमी प्रमाणात आयनाइज होतं. आणि इक्विलिब्रियम त्याचं कशा पद्धतीनं आपण दाखवतो, H2O लिक्विड वॉटर प्लस वॉटर इट गिव्स इक्विलिब्रियम इथे अटेन होत आहे H3O प्लस ॲक्वियस प्लस OH मायनस आयन इन ॲक्वियस फेज. म्हणजे वॉटर आणि वॉटरची रिॲक्शन वॉटरबरोबर झाली त्यालाच आपण काय म्हणतो ॲटो आयनायझेशन. वॉटरबरोबर वॉटर रिॲक्ट होतं, H2O मॉलिक्यूल H2O मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होतं आणि आपल्याला हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्साईड आयन मिळतं. ठीक आहे. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K फॉर द आयनायझेशन ऑफ वॉटर इज गिवन बाय. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा कसा दाखवतो आपण, K इज इक्वल टू लास्टच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. प्रोडक्टमध्ये जो पार्ट आहे तो न्यूमरेटरमध्ये आणि रिॲक्टंटमध्ये जो पार्ट आहे तो डिनॉमिनेटरमध्ये. लक्षात आलं. ते इक्वेशन 3.12मध्ये दाखवलेलं आहे. किंवा हेच इक्वेशन कसं लिहू शकतो, K इंटू काय आलेलं आहे इथं, K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O स्क्वेअर. म्हणजे H2O इथं किती आहेत, 2 आहेत, 2 मोल्स H2Oचे आहेत, त्यामुळे स्क्वेअर इथं स्क्वेअर ब्रॅकेटला दिलेला आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. हे इक्वेशन नंबर 3.13. आता इथं काय सांगितलेलं आहे, अ मेजॉरिटी ऑफ H2O मॉलिक्युल्स आर अनडिसोसिएटेड. जास्तीत जास्त H2O मॉलिक्युल्स कसे असतात, अनडिसोसिएट असतात. म्हणजे त्यांचं आयनिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन झालेलं नसतं. जर आयनिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन असतं ॲट रूम टेम्परेचरला, जास्तीत जास्त आयन त्याने तयार केले असते तर ते काय केलं असतं, त्यानं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली असते. लक्षात येते का तुमच्या. त्यामुळे आपण जे नॉर्मल वॉटर हे बघतो ते अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स असतात वॉटरचे. मॅक्झिमम 99% हे काय असतात, अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स वॉटरचे त्यामध्ये असतात. मग हे अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स जे आहेत वॉटरचे त्यांना कशा पद्धतीने ट्रीट करायचे, कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करायचं. लक्षात आलं. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O स्क्वेअर इज इक्वल टू K डॅशनं आपण ते डिनोट करूया. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O स्क्वेअर इज इक्वल टू K डॅश हे आपण इक्वेशन नंबर 3.13मध्ये पुट करूया ही व्हॅल्यू. आपल्याला इक्वेशन कोणतं मिळतं, K इंटू K डॅश इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. हे इक्वेशन आपल्याला 3.14चं मिळालेलं आहे. आणि K इंटू K डॅश इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे, KW. त्याच्यासाठी सिम्बॉल कोणता इथे इंट्रोड्यूस केलेला आहे, KW. KW इज इक्वल टू K इंटू K डॅश. दिस इज कॉल्ड आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. हा म्हणजेच काय, आयनिक प्रोडक्ट. वॉटरचा हा आयनिक प्रोडक्ट. आता आयनिक प्रोडक्टची डेफिनेशन, द प्रोडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ हायड्रोनियम or hydrogen ions and hydroxyl ions at equilibrium in pure water at the given temperature is called ionic product at the given temperature is called ionic product of water. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे, प्रोडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम किंवा हायड्रोजन आयन आणि हायड्रॉक्साइल आयन ॲट इक्विलिब्रियम इन प्युअर वॉटर. प्युअर वॉटरमध्ये इक्विलिब्रियम स्टेटमध्ये जो हायड्रोनियम आयन आहे आणि हायड्रॉक्साइल आयन आहे त्याचा प्रोडक्ट हा गिवन टेम्परेचरला जो आहे तो म्हणजेच आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर असणार आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन KW इज इक्वल टू इक्वेशन दिसते आपल्याला, फायनल इक्वेशन जे मिळालेलं आहे त्याच्यावरूनच ही डेफिनेशन आपल्याला सांगता येते. कॉन्सन्ट्रेशन ऑफ hydronium, it is the product of concentration of hydronium ion and hydroxyl ion at equilibrium in the pure water at a given temperature is called
आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आयनिक प्रोडक्ट कशाला म्हणतात हे आपल्या लक्षात येतं इथं. आता प्युअर वॉटर जे आहे त्याच्यामध्ये H3O प्लस हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे हायड्रॉक्साईल आयनच्या कॉन्सन्ट्रेशन इतकं असतं. इट इज इक्वल टू H3O प्लस कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू OH minus ion concentration. Thus, at 298 Kelvin, the concentration is found to be म्हणजे ॲट रूम टेम्परेचरला 25 डिग्री सेल्सिअसला हे कॉन्सन्ट्रेशन किती असतं 1 × 10⁻⁻7 मोल पर लिटर इतकं कॉन्सन्ट्रेशन असतं. म्हणजे हायड्रॉक्साईल आयन आणि हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे काय असतं सेम असतं आणि ते किती सांगितलं आहे 1.0 × 10⁻⁻7 मोल पर लिटर. मग KW ची व्हॅल्यू कशी होते 1 × 10⁻⁻7 × 1 × 10⁻⁻7 दॅट इज इक्वल टू 1 × 10⁻14. इक्वेशन 3.15 3.15चे इक्वेशन आपल्याला इथं मिळतं. देन नेक्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे इंटरनेट माय फ्रेंड मध्ये बघा फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ आयनिक प्रोडक्ट KW ऑफ वॉटर ॲट व्हेरियस टेम्परेचर. KW आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरची व्हॅल्यूज ह्या ज्या आहेत त्या काय करायला सांगितलेल्या आहेत फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत इंटरनेटवरून. 273 केल्विनला KW ची व्हॅल्यू किती असते तर 0.114 × 10⁻⁻14 इतकी असते. देन 283 केल्विनला 283 केल्विनला किती असते 0.292 × 10⁻⁻14. 293 केल्विनला 0.681 × 10⁻⁻14. 303 केल्विनला हीच व्हॅल्यू KW ची काय होते 1.47 × 10⁻⁻14. 313 केल्विनला 2.92 × 10⁻⁻14 and 323 केल्विनला 323 केल्विनला the value of KW is 5.47 × 10⁻⁻14 इतकी येते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल KW ऑफ वॉटर इन्क्रीजेस ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस. टेम्परेचर जसं आपण वाढवू इन्क्रीज करू तसं KW ची व्हॅल्यू आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर काय होतो इन्क्रीज होतो. लक्षात आलं. तुम्हाला एक सॉल्व करायला न्यूमरिकल देणार आहोत आणि pH स्केल हा जो आपला पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायचा आहे. सॉल्व करायला न्यूमरिकल जो आहे तो सांगते मी कोणता सॉल्व करायचा आहे न्यूमरिकल. क्वेश्चन नंबर 3 मध्ये जो 6वा न्यूमरिकल आहे तो तुम्ही सॉल्व करायचा आहे. आता इथं 2 न्यूमरिकल्स आहेत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक आहे आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक न्यूमरिकल आहे चौथा. ठीक आहे 2 न्यूमरिकल सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जर नाही सुटले हे दोन्ही न्यूमरिकल तर मी सांगेन. आता क्वेश्चन नंबर 2 मधला चौथा न्यूमरिकल तुम्ही सॉल्व करायचा आहे. Dissociation constant of acetic acid is 1.8 × 10⁵. Calculate percent dissociation of acetic acid in 0.01 molar solution. ठीक आहे हा न्यूमरिकल तुम्ही सॉल्व करायचा आहे. ट्राय करा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मधला 6वा न्यूमरिकल जो आहे ॲसिटिक ॲसिड इज 5% आयोनाइज्ड इन इट्स डेसिमोलर सोल्युशन. आता इथं डेसिमोलर म्हटल्यानंतर 0.1 मोलर कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोल मोलॅरिटी दिलेली आहे 0.1 मोलर हे घ्यायचं आहे तुम्ही. कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. दोन्ही न्यूमरिकल सॉल्व करा आणि काय करा मला पर्सनल नंबरवरती सेंड करा.